Hello everyone, welcome back to our channel स्नेहकर. सो आज महाशिवरात्री निमित्त आम्ही आलोय काशी केदारेश्वर येथे. सो स्टे ट्यून टू अवर चॅनल. त्यानंतर आम्ही इकडे देवासाठी प्रसाद घेत होतो. महाशिवरात्री निमित्त इथे यात्रा असते, तर त्यावेळी खूप गर्दी असते इकडे. काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशीनाथ बाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. तसेच हे मंदिर शेवगाव तालुक्यातील नागलवाडी गावामध्ये आहे. काशीनाथ बाबा यांनी येथे समाधी घेतली आहे. काशीनाथ बाबा हे त्या ऋषी परंपरेतील महान तपस्वी तपोनिधी मानले जातात. त्यांनीही या ठिकाणी तपश्चर्या करून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि शिवलिंगाची स्थापना व उपासना केली. म्हणून त्यांच्या नावामुळे या देवस्थानाला काशी केदारेश्वर असे संबोधले जाते. या परिसरामध्ये सप्त ऋषींचे वास्तव्य होते अशी समजूत आहे. त्या ऋषींपैकी श्री वाल्मिकी ऋषी यांचा हा आश्रम आहे असे मानले जाते. याच ठिकाणी सीतेची न्हाणी म्हणून जिवंत पाण्याचा कुंड आहे. सीतामाईंच्या स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था म्हणून गरम पाण्याचा कुंड देखील त्या काळी होता. सीतामाईंना दंडकारण्यात सोडण्यासाठी लक्ष्मण आले होते. सीतामाई तहानेने व्याकुळ झाली तेव्हा लक्ष्मणाने खडकात बाण मारून निर्माण केलेला जिवंत पाण्याचा झरा देखील येथे आहे. त्या झऱ्याची खोली केवळ 7.5 फूट असून ते ठिकाण ऋषी काशीनाथ बाबा यांच्या समाधीपासून
दक्षिणेत सुमारे 150 मीटर अंतरावर आहे. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. इकडे आम्ही टरबूज घेत होतो. सो थँक यू फॉर वॉचिंग.